दरम्यान युद्धविरामानंतरही सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथं अमेरिका इराण दरम्यान चर्चा होते। अमेरिकन शिष्टमंडळाचं नेतृत्व उपराष्ट्राध्यक्ष JD व्हॅन्स करणार आहेत। त्यांच्यासोबत विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई ज्येष्ठ सल्लागार जॅरेड कुशनर उपस्थित राहतील। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि उपपंतप्रधान तथा परराष्ट्रमंत्री इशाक दार या चर्चेचं यजमानपद भूषवतील। इराणच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व संसदेचे सभापती मोहम्मद बगेर कालिबाफ करण्याची शक्यता आहे। मात्र या शिष्टमंडळात इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कोरचे प्रतिनिधी आणि परराष्ट्रमंत्री अब्बास आराघची यांचा समावेश असेल की नाही हे अद्याप स्पष्ट नाही। सुरक्षेचा उपाय म्हणून पाकिस्तान सरकारनं आज आणि उद्या इस्लामाबादमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे। या काळात केवळ रुग्णालय, पोलीस आणि इतर अत्यावश्यक सेवांनाच परवानगी असेल। डॉक्टर विजय खरे आंतरराष्ट्रीय विषयांचे जाणकार आपल्यासोबत आहेत। डॉक्टर विजय, अनेक प्रकारे ह्या मीडिएशनला बघितलं जात आहे। एकतर इराण अमेरिकेमध्ये हे संवाद होत असताना इस्रायल अजूनही हल्ले करतोय। पाकिस्तानला याच्यामुळे आंतरराष्ट्रीय मंच मिळालेला आहे। अमेरिकेने पाकिस्तानला का निवडलेलं आहे? सगळ्याच अर्थाने ही बैठक महत्त्वाची आहे। एका अर्थानं तर ती भारतासाठी सुद्धा महत्त्वाची आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाकिस्तानचं वाढणारं महत्त्व पाहता तुम्ही याकडे कसं पाहता? शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये आपण जे संघर्ष पाहत होतो त्यावेळेस मेडिएशनची भूमिका करणाऱ्या राष्ट्रांची क्रेडिबिलिटी आणि त्यांचं महत्त्व आंतरराष्ट्रीय पटलावर फार महत्त्वाचे होते। आता सध्याचा हा जो संघर्ष आहे या संघर्षाची पार्श्वभूमी, त्याला आण्विक शस्त्राचा किंवा आण्विक युद्धाची भीती, संपूर्ण जगाला असणारा धोका, या पार्श्वभूमीवर ही चर्चा पाकिस्तानद्वारे करून आणली आहे अशा पद्धतीचे मेसेज जागतिक पटलावर गेल्यामुळे ज्या पाकिस्तानला आपण आतापर्यंत विशेषतः ऑपरेशन पराक्रम नंतर ते आज पावेतो ज्या आयसोलेशन मध्ये ठेवलं होतं त्यांना पुन्हा आंतरराष्ट्रीय पटलावर एक जिओ पॉलिटिकल ऍक्टर ज्याला म्हणतो, विशेषतः वेस्ट एशियामध्ये किंवा मुस्लिम राष्ट्रांच्या मध्ये जी मिनी नॅटो संघटना त्यांना पुढे आणायची आहे, त्या अनुषंगाने आता पाकिस्तानने ही मीटिंग तिथे होस्ट करून एक प्रकारे जी 14 दिवसाची जी काही शस्त्रबंदी आहे याकडे सर्व जगाचं लक्ष आहे। यामध्ये ही केवळ वादळापूर्वीची शांतता आहे। आपल्याला या चर्चेनुसार 100% पीस इस्टॅब्लिश होऊ शकते का, तर इथे शक्यता आपल्याला अजिबात पाहाव्यास मिळत नाही। त्याचं कारण की या संघर्षाचं मूळ जे आहे ते इस्रायल, या इस्रायलचे कन्व्हिन्स तिथे पूर्णपणे नसल्या कारणाने एकीकडे आपण ही अमेरिका ही चर्चा पाकिस्तानच्या द्वारे करते आहे, परंतु दुसरीकडे मात्र इस्रायल लेबनानवर एक बफर झोन तयार करण्यासाठी सातत्याने हल्ले त्या ठिकाणी सुरू ठेवणार आहे। त्याचबरोबर ही जरी हल्ले या जरी ते शांतता प्रस्थापित झाली तरी रेड सी मध्ये हुतीज असतील किंवा हिजबुल्ला असेल किंवा हमास असतील, या तीन प्रॉक्सी संघटनांचा जो रोल आहे हा कसा असणार, याला कशा पद्धतीने खरं आहे आपल्याला ते बघावं लागेल। आणि यामुळे आता